आजची तरुण पिढी बिघडली आहे, विचित्र वागते, असं आपण अनेकदा ऐकत असतो. पण खरंच तरुण पिढी बिघडली आहे का? त्यांच्या समोरचे प्रश्न, त्यांचे आव्हानं आणि जगणं हे आपल्या पिढीपेक्षा वेगळं आहे का? आज ह्या विषयावर आपण तरुणांशी आणि पालकांशीही मनापासून बोलणार आहोत. हाय, हॅलो, नमस्कार. प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला नीट समजलेला आहेच. मी काही माझी मतं मांडणार आहे. तर ते तुम्हाला कितपत योग्य वाटतं किंवा तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही नक्की मला सुचवा. आणि त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हाईप पण द्यायला विसरू नका, ही विनंती. पहिली गोष्ट, संवाद कमी होऊ देऊ नका. एकमेकांशी बोलल्याशिवाय एकमेकांच्या मनात काय आहे ते समजणार नाही. आणि काही काही ठिकाणी असं होतं की पालकांना काय ऐकून घ्यायची इच्छाच नसते, ते त्यांच्या व्यापात असतात किंवा तसा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे मग मुलं मित्र परिवार किंवा सोशल मीडिया याचा आधार घेत असतात, आपली मतं तिथे मांडण्याचा प्रयत्न करत असतात. एक साधं उदाहरण आपण घेऊया की मुलाला नोकरी नाही तर व्यवसाय करायचा आहे आणि त्या संदर्भात जर तो पालकांशी बोलतोय तर पालकांनी व्यवस्थित ऐकून घेतलं पाहिजे. त्याचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेण्याच्या आधीच बडबड चालू करायची नाही की अरे, आपल्या फॅमिलीत कोणी व्यवसाय केलेला नाहीये, तुझे मित्रमंडळी बघ एवढे चांगल्या चांगल्या नोकरीवर आहेत, त्याच्यानंतर तू अपयशी झाला तर आधी नोकरी कर, पगार घे, मग बघू पुढचं पुढे काही. असं आधीच निगेटिव्ह बोलू नका. त्याच्यापेक्षा त्याला सांगायचं की आम्हाला नीट सांग, कुठला व्यवसाय करणार आहे, का करणार आहेस, आणि याच्यात तुला किती तुझी प्रगती दिसते आहे, किंवा तू हा व्यवसाय कशा पद्धतीने चालवणार आहे. आणि सगळी व्यवस्थित माहिती घेऊन तू जर समजा हा व्यवसाय करतोय आणि त्याच्यात समजा अपयश आलं तर तू पुढे काय करायचं ठरवलंय, तुझ्याकडे काही बी प्लॅन तयार आहे का, याची चौकशी छान करा. त्यामुळे काय होईल ना की मुलांचाही कॉन्फिडन्स वाढेल, त्यांनाही आनंद होईल की नाही, पालक निदान आपल्याला समजून घेत आहेत. त्यामुळे ते जे काम करण्याची इच्छा आहे त्यांची तर ते अजून जोमाने करतील. त्यात नक्की आपला सल्ला सुद्धा घेतील ते. आणि मुलांनीही एक गोष्ट लक्षात ठेवायची की हो, आजकाल सोशल मीडियाचं पालकांना फार नॉलेज नसतं. त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही विचार करू नका की हा, पालकांना कशातच काही कळत नाही. हे अतिशय चुकीचं आहे. काही काही मुलांचे असे विचार असतात तर त्यांनी ते अगदी बाजूला टाका ते विचार. कारण पालकांकडे अनुभव असतो आणि त्या अनुभवाच्या जोरावर ते नक्कीच तुमच्याशी छान सल्ला मसलत करू शकतात. आणि असं छान संभाषण असलं ना एकमेकांशी की घरातलं वातावरण छान होतं, आपल्याला जे कार्य करायचे ते आपण व्यवस्थित करू शकतो. आणि नक्कीच फॅमिलीचं बॉन्डिंग म्हणा किंवा सतत एकमेकांशी सल्ला मसलत करणं, चर्चा करणं हा प्रकार वाढतो. त्यामुळे पालकांनी आणि मुलांनीही हे लक्षात ठेवायचं की एकमेकांशी सतत बोलणं, एकमेकांचे काही नवीन संकल्प असतील, विचार असतील, समस्या असतील तर त्या एकमेकांबरोबर मांडणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा मी म्हणेल की करिअर निवडताना पालकांनी आपल्या अपूर्ण इच्छा मुलांवर लादू नये. त्यापेक्षा आपल्या मुलांची काय कॅपॅसिटी आहे, कशात ते चांगलं काम करू शकतात, याचा सारासार विचार करा आणि करिअर निवडण्यासाठी त्यांना मदत करा. आणि आजकालची मुलं पण खूप स्मार्ट झाली आहेत. त्यांना भरपूर साधनं पण उपलब्ध आहेत. त्यामुळे ते आपल्या करिअरचं निवड व्यवस्थित करतात. पण त्यांनीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सध्या काय ट्रेंड चालू आहे किंवा मित्रपरिवार आपले काय करिअर निवडतायत त्या अनुषंगाने करिअर निवडू नका. तर स्वतःची क्षमता, आवड आणि त्या रिलेटेड ज्या पण गोष्टी आवश्यक आहेत त्याचा पालकांबरोबर छान विचार विनिमय करा आणि मगच तुम्ही करिअर निवडा. पुढचा महत्वाचा मुद्दा, पैसा आणि आर्थिक शिस्त. तरुणांनी कमाई, बचत आणि खर्च याचा समतोल शिकला पाहिजे. आणि त्यासाठी पालकांनी देखील मुलांशी पैशा संदर्भात मोकळेपणाने बोललं पाहिजे. त्याच्यासाठी आपण असं म्हणू शकतो की पालकांकडून गुंतवणूक, बचत किंवा काही आर्थिक निर्णय घेताना काही चुका झाल्या आहेत आणि त्याचा दुष्परिणाम कसे झाले हे मुलांना सांगू शकतात. किंवा योग्य गुंतवणूक, योग्य बचत, खर्चावर नियंत्रण हे सर्व नियम पाळल्यामुळे आज कसा फायदा दिसतो आहे, अशा दोन्ही गोष्टी मुलांबरोबर पालकांनी शेअर केल्या पाहिजे. आणि मुलं शिकणार आहेत कशातून? पालकांच्या अनुभवातूनच शिकणार आहेत. ही गोष्ट मात्र मुलांनी लक्षात ठेवायची आहे. आणि पदोपदी पालकांनी सुद्धा त्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे, त्यांना हिंमत द्यायची आहे.
पुढचा मुद्दा फार भेडसावणारा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत असं म्हणायला हरकत नाही. मोबाईल आणि स्क्रीन टाईम. मी तर म्हणते मोबाईलचा वापर खरोखर अगदी माहितीसाठी किंवा थोडंफार एंटरटेनमेंटसाठीच बघावा. सर्वांनीच आपल्या बाउंड्रीज त्याच्यासाठी आखून घ्यायच्या. तरुणांनी काय बघायचं आहे, त्यांनी स्वतःचं स्वतः ठरवायचं आहे. तरुणांनीच काय, पण सगळ्यांनीच हे ठरवलं पाहिजे की स्क्रीन टाईम किती द्यायचा आहे, मोबाईलवर किती राहायचं आहे, काय बघायचं आहे, हे आपण आपल्या बाउंड्रीज ठरवून घ्यायच्या आहेत. याच्यासाठी पालकांनी पण पुढाकार घ्यायचा आहे. त्यांनी सुद्धा काही ह्या बाबतीत काही नियम, शिस्त लावून घेतली तर मुलं सुद्धा त्याचं ऑटोमॅटिक अनुकरण करत असतात. त्यासाठी दोघांनीही या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन मुलांना विनाकारण ओरडण्यापेक्षा आपणही त्यांच्यासमोर एक चांगला आदर्श तयार करायचा. सतत स्क्रीन टाइम घेण्यापेक्षा एक सर्टन टाइम ठेवायचा. काय बघायचं तेही आपण, मी मगाशी बोलली तसं, तेही आपण ठरवलं पाहिजे. त्या व्यतिरिक्तचा आपला वेळ आपली कला जोपासण्यात, वाचन आहे, फिरणं आहे, एक्सरसाइज आहे, आवड आहे जी पण, त्याच्यात दिला ना तर फायदा होतो. आणि पालकांनी असा ट्रेंड फॉलो केला की मुलं पण आपोआप करत असतात. त्यामुळे त्यांचाही स्क्रीन टाइम नक्की कमी होऊ शकतो. फेल्युअर आलं तर ते स्वीकारायची तयारी ठेवा. एखादा इंटरव्ह्यू म्हणा, एखादी परीक्षा म्हणा, एखादा आपला बिझनेस जर सक्सेस झाला नाही तर त्याच्यामुळे काय आपलं आयुष्य संपत नाहीये. आपल्याकडे भरपूर पुढे मार्ग उपलब्ध आहे की त्याच्यात आपण उभं राहू शकतो. ही आधी स्वतः पण हिंमत दाखवायची आहे. आणि पालकांनी पण विनाकारण टोमणे मारायचे नाहीयेत. मुलं परत कशी उभी राहतील यासाठी त्यांना सक्षम बनवायचं आहे आणि त्यांना पुरेपूर आपला पाठिंबा द्यायचा आहे. मुलांनी पण लगेच खचून जायचं नाहीये. कधीतरी असं होतं ना, आपल्या नियंत्रणापलीकडे काही ना काही घटना घडतात. त्यामुळे आयुष्यात आपल्याला अपयश येतं. आणि अपयश कोणाला आवडतं? कोणालाच आवडत नाही. कोणी जाणून बुजून अपयशी होतच नाही. त्यामुळे ही एक गोष्ट मुलांनी काय, पालकांनी लक्षात घ्यायची आहे की अपयश आलं तरी एकमेकांना छान सपोर्ट करायचा आहे. परत कसं उभं राहू शकतो यासाठी प्रयत्न करायचा आहे. दोघांनीही खचून जायचं नाहीये. मी तर म्हणते आपण जिवंत आहोत ना तोपर्यंत आयुष्य जगण्यासाठी खूप संधी येत असतात आणि त्या संधींचा आपण योग्य फायदा घ्यायचा आहे. तर अजिबात खचून जायचं नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी घेण्याचंही मुलांना शिकवा. कारण आजकाल आपण ऐकतो सतत की नाही, मला माझ्या पद्धतीने जगायचंय. ते काही चुकीचं नाहीये, मान्य आहे. तुम्ही तेवढं स्वतःला कॅपेबल बनवलं आहे तर नक्कीच चांगलं आहे. स्वातंत्र्य तुम्हाला हवं आहे ना तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. तर त्या रिलेटेड ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या मात्र तुम्ही पाळल्याच पाहिजे. त्याच्याकडे अजिबात कानाडोळा करून चालणार नाही. हा मुद्दा एक फार महत्वाचा आहे. मित्र किंवा संगत निवडताना नक्कीच 4 वेळा विचार करा. फक्त मजा मस्ती करणारे मित्र न निवडता एकमेकांच्या आयुष्यात एकमेकांची प्रगती करण्यासाठी ते मित्र कसे उपयोगाचे ठरतील या दृष्टीने मित्रांची निवड करा. पालकांनी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक मित्राकडे तुम्ही चुकीच्या दृष्टीने बघू नका, ती काहीतरी शंकेने बघू नका. तर आपल्या मुलांवर विश्वास ठेवा. कारण मित्र परिवारामुळे आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होत असतो. त्यामुळे मित्र निवडताना नक्कीच काळजी घ्यायची आहे. मानसिक ताणाबद्दल मोकळेपणाने बोला. मुख्य म्हणजे घरातूनच याची सुरुवात होते की आपल्याला मुलगा आहे तर तो स्ट्रॉंगच असला पाहिजे. त्याच्यानंतर त्याने हे काम करायचं, हे नाही करायचं. मुलगी आहे तर तिने सोशिकता दाखवली पाहिजे. ही कामं तिने नाही करायची, ती करायची. असा अजिबात भेदभाव किंवा हे वातावरण घरात ठेवायचं नाही. त्यामुळे मुलांवर खरोखर दडपण येतं आणि ते कधीच मोकळेपणाने वागू शकत नाही. आणि अशामुळे मुलं सतत तणावाखाली असतात आणि त्यांना पण मोठे प्रश्न पडतात मग की आपण काय करायचं आहे, नेमकं काय नाही करायचं आहे, कोण नावं ठेवेल का, किंवा हे योग्य आहे का, हे अयोग्य आहे का. अशा फार गोष्टींमुळे त्यात ते तणावाखाली येतात. त्यामुळे स्वतःची प्रगती करू शकत नाही, व्यवस्थित वागू शकत नाही किंवा पुढची पिढी सुद्धा तशी व्यवस्थित घडवू शकत नाही. पण मी तर म्हणेन सगळी घरातल्या कामांपासून मुलं मुलगी काही भेदभाव करायचा नाही. सगळं त्यांना आलं पाहिजे स्वतःसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी. दोघांचाही सर्वांगीण विकास कसा होईल याची पालकांनी काळजी घ्यायची. त्यामुळे कुठल्याही दडपणाखाली त्यांना वाढवायचं नाही किंवा तसे सल्ले त्यांना द्यायचे नाही. किंवा असंही होऊ शकतं यामुळे की त्यांना कधी काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मोकळेपणाने बोलू शकणार नाही आणि त्याचा अयोग्य परिणाम
आपल्यावर होऊ शकतो. सोशल मीडिया आणि रियालिटी यातील फरक हा माझा पुढचा मुद्दा आहे. दुसऱ्यांचं परफेक्ट लाईफ बघून स्वतःच्या जीवनाशी अजिबात तुलना करू नका. कारण इन्स्टावर सगळं छान, सुंदर, अट्रॅक्टिव्ह आणि गुडी गुडी दाखवलं जातं. ते प्रत्येक वेळेस सत्य असतं असं नाहीये. मी तर म्हणेन मोस्टली ते असत्यच असतं. ते लाईफ फार परफेक्ट आहे असं वाटत असतं, पण तसं नाहीये. त्या आकर्षणाला अजिबात बळी पडू नका, त्याच्या आहारी जाऊ नका आणि अजिबात गैरसमज करून घेऊ नका. पालकांनी पण ही काळजी घ्यायची आहे की बघ तुझे मित्रमंडळी किती पुढे गेले, तू असाच पाठी राहिला आहे किंवा तू अशीच मागे राहिली आहे. अशी तुलना अजिबात पालकांनी करायची नाही. दोन्ही पिढीने एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. तरुण पिढीने पालकांचा अनुभव समजून घेतला पाहिजे, तर पालकांनी देखील बदलत्या काळाचा स्वीकार केला पाहिजे. अनुभव आणि नवीन विचार यांचा योग्य मेळ घातला ना तर भविष्य नक्कीच सुंदर होणार आहे. आता मला 2 प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. एक म्हणजे तुमच्या पालकांनी तुमच्याबद्दल काय समजून घ्यावं असं तुम्हाला वाटतं? आणि दुसरा प्रश्न आहे पालकांसाठी की तुमच्या मुलांकडे कोणत्या विषयावर बोलायला तुम्हाला अडचण येते? मला नक्की अपेक्षा आहे या दोन्ही प्रश्नांवर मला उत्तरं मिळणार आहेत. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. तुमची काय मतं आहेत ती पण माझ्याबरोबर नक्की शेअर करा. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसंच जगा. बाय.